आहे 18 फेब्रुवारी आणि उद्या 19 फेब्रुवारी आपल्या सगळ्यांसाठी खास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आज लकीली आम्ही बघायला चाललेलो आहोत छावा मूवी। गेल्या आठवड्यामध्ये रिलीज झाला 14 फेब्रुवारीला आणि इथे सुद्धा आम्ही जिथे राहतो तिथे सिन्सिनाटीमध्ये सुद्धा थिएटरमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो लागला होता आणि आम्ही ऑलमोस्ट 20 जण आहोत आणि सगळे एकत्र चाललेलो आहोत मूवी बघायला। आज आम्ही त्याच्यासाठी हे ट्रेडिशनल म्हटलं की डिसाईड केलं की घालून जाऊयात आणि आहानाचा तर आहाना दाखव तुझा ड्रेस, दाखव लवकर। ती खास टेबल घेऊन आली कारण की तिला पण मी उभी राहून अशी व्हिडिओमध्ये बोलत होती तर तिला पण यायचं। आहाना दाखव तुझा ड्रेस आणि आहानाने हा मी फिश बघते आणि आहानाने हा इथे कुर्ता घातलेला आहे। आहानाचा तर खास म्हणजे की आहानाचा हा फर्स्ट मूवी आहे जो आहाना थिएटरमध्ये बघणार आहे। सो आहानाचा हा फर्स्ट मूवी आहे जो आहाना थिएटरमध्ये बघणार आहे आणि इतकं छान वाटतंय की तिचा फर्स्ट मूवी हा आपल्या संभाजी महाराजांवरती छत्रपती संभाजी महाराजांचा ती मूवी बघेल ह्याचं खरंच मला चांगलं वाटतंय की तिचा फर्स्ट मूवी हा असणार आहे। म्हणजे जेव्हा पण केव्हा ती सांगेल की मी पहिला मूवी कोणता बघितला होता तर ती सांगेल नक्कीच की मी हा मूवी बघितला होता। आता कितपत कळेल तिला ते माहिती नाही पण आम्ही जिथपर्यंत तिला थोड्या आम्ही गोष्टी सांगत असतो महाराजांबद्दल वगैरे तर तेच आहे की जितकं थोडंफार कळेल ते खरंच खूप चांगलं आहे आणि त्याच्यासाठी आज तिला तो कुर्ता घातला तर ती पण एक्सायटेड आहे। तिला मी सांगितलं की आपण जाणार आहोत मूवीला आणि असा मूवी आहे आणि मजा येईल तुला बघायला सुद्धा तर ती पण तयार झाली। 6:50चा मूवी आहे आणि निघूयात मग आपण आता। हर हर महादेव। गुड जॉब। आणि आणखीन काय सांगितलंय? छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। हर 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 महादेव। आहाना ॲक्च्युली गाडीमध्ये झोपली होती पण आता खूप फ्रेश झाली आहे आणि हे असं थिएटर तिकडे गेमिंग सेक्शन आहे। नाही आपल्याला आता ते घ्यायचं नाही आहे आहाना। आता आपण कुठे आलोय, काय बघायला आलोय? मूवी बघायला आलोत ना? व्हेरी गुड मॉर्निंग। हे मी दुसऱ्या दिवशी शूट करत आहे कारण की काल जेव्हा मूवी संपला त्यानंतर भानच राहिलं नाही की आपण शूट करूया आणि व्यक्त होऊया कारण की मूवीमध्ये लास्टच्या भागामध्ये इवन पहिल्याच क्षणापासून अंगावरती शहारे येतात आणि लास्टच्या क्षणामध्ये तर डोळ्यातून पाणी येणं थांबतच नाही। स्तब्ध व्हायला होतं ज्या पद्धतीनं महाराजांचे हाल झालेले आहेत आणि सगळं दाखवलेलं आहे त्या मूवीमध्ये। अप्रतिम घेतलेली सगळ्यांनी मेहनत खूपच भारी आहे, कमालीच आहे। मला सांगायला आवडेल की आम्ही 6:50च्या शोला गेलो होतो आणि तेव्हा तो पूर्ण शो हाऊसफुल होता आणि तिथे दुसरा शो नव्हता पण हा शो छावाचा शो हाऊसफुल जातोय म्हणून त्यांनी तिथे दुसराही 8 वाजताचा शो लावला आणि त्यांनी शो वाढवले। सो खूप छान आहे की लोक जात आहेत, लोक आवडीने बघत आहेत आणि खूपच अमेझिंग। म्हणजे यावरती बोलायला शब्दच नाही आहे, निशब्द। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ऋषितला व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। सो मंडळी आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज आहे बुधवार, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि काल आम्ही बघायला गेलेलो छावा मूवी। खूप जबरदस्त, खूप अमेझिंग मूवी आणि मला असं वाटतं की तो प्रत्येक भारतीयाने बघितलाच पाहिजे। खूप सुंदर मूवी। तर आजचा
त्याचं कारण म्हणजे आम्ही आज चाललेलो आहोत आहानाच्या शाळेत. हे असं असतं, ती आता ऍक्च्युली व्लॉग करायला लागलो ना म्हणून ती आता बोलते. ती मग तिला बोलायचं असतं. सो आज आम्ही चाललोय आहानाच्या स्कूलमध्ये, कारण की आहानाच्या स्कूलमध्ये आज काय आहे? गेम नाईट. इकडे लवकर सांग. गेम नाईट आहे. मग तू काय करणार तुझ्या स्कूलमध्ये? खेळणार आणि गेम खेळणार आणि काय काय करणार? काय खेळणार काय खेळणार आणि ऍक्च्युली आज ना पार्टी काढणार. पार्टी. सो आज त्यांनी पॅरेंट्सला बोलवलं आणि गेम नाईट आहे. सो आय डोंट नो, आमचं पण फर्स्ट टाइमच आहे म्हणजे गेम नाईटसाठी. सो आय डोंट नो काय काय असेल, बट मजा असणार आहे आणि आहाना पण एक्सायटेड आहे. सो आता आपण फटाफट तिच्या शाळेत जायला निघूया आणि तिकडे जाऊन भेटूया. तर आम्ही आत्ता पोचलेलो आहोत. अगदी 5 मिनिटं लागतात आहानाच्या शाळेत पोचायला आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30 बरोबर. आज ऑन टाईम आहोत आम्ही, आज एकदम ऑन टाईम आहोत, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटत आहे. आणि हे असलं एकंदरीत वेदर. हा बर्फ कधी जाणार माहिती नाही. सकाळी सुद्धा बर्फ स्नोफॉल होत होता. वैताग आलाय. चलो, आता -10 टेम्परेचर आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वॉक घेतोय. युजली मी अशी जवळच लावते नेहमी येताना गाडी आहानाला ड्रॉप करताना, पण आज बरेच पॅरेंट्स आले असतील त्याच्यामुळे थोडी लांब लावावी लागली गाडी. 2 मिनिटाचं वॉक करणं पण या थंडीमध्ये खूप मुश्किल आहे. पुढे तर इथे तुम्ही दिसतात तर ते आहानाच्या क्लासमधले हे सगळे पेंटिंग्स लावले होते आणि ॲल्युमिनियम फॉईलने ते पेंटिंग केलं होतं. स्माइल स्माइल दे. आहाना ए माझ्याकडे बघा, स्माइल दे. हस, हसते कशी आहाना? अगं माझ्याकडे बघ. सो हा पूर्ण गेम एरिया आहे, गेम नाईट. आणि इकडे आहाना टॉवर बनवायला लागलेली आहे. आहानाचा फेवरेट पार्ट ना आहाना. सो आहानाने टॉवर केलेला आहे. अजून काम चालू आहे टॉवरचं. आहाना झाला टॉवर का कम्प्लीट करायचं आहे तुला? अजून करायचं आहे. खूप सुंदर असे गेम त्यांनी ऑर्गनाईज केले होते आणि ह्यामध्ये खरंच सगळं श्रेय टीचर्सचं आहे की एजप्रमाणे त्यांनी गेम ऑर्गनाईज केले होते आणि तितकीच मुलांना मजासुद्धा येत होती ते खेळायला. हा गेम तर मला खूपच आवडला, ज्याच्यामध्ये सुरुवातीला ॲक्च्युली आहाना घाबरत होती की तिला जमेल की नाही, पण मग ऋषी तिला घेऊन गेला आणि म्हणाला की उभी राहा, मी तुला थोडं सपोर्ट करतो आणि तुला दाखवतो की कसं चालायचं आहे त्याच्यावरती. मग थोडं थोडं तिला कळत होतं आणि मुलं इतकं एन्जॉय करत होते, ते बघूनच खूप छान वाटत होतं. ॲक्च्युली आहानाच्या क्लासमध्ये म्हणजे प्रत्येकच क्लास हा एजप्रमाणे आहे. जसं की आहानाच्या क्लासमध्ये 2 ते 3 वर्षाची मुलं आहेत आणि त्यानुसार त्यांच्या क्रिएटिव्हिटी प्लॅन केलेले असतात, त्यांचे गेम्स प्लॅन केलेले असतात आणि टीचर्स खूप मेहनत घेतात. आणि आहानाची जर मी आत्ता बघते तर तिचं पेंटिंग म्हणा आणि काही ड्रॉइंग काढणं किंवा काहीतरी एक क्रिएटिव्हिटी करणं तिला खूप आवडतं आणि
त्याच्यावरती खूप जास्त फोकस असतो की मुलं किती एन्जॉय करतील आणि मुलांना कशी आवड निर्माण होईल ह्या आर्ट्सची आणि ह्या सगळ्या गोष्टींची. तुझ्या गेमकडे बघ. Come on, Ahana, very good. Good job. पकडायला लागलेली आणि आहानाने फिश पकडला आहे आणि बघा इकडे ऑलरेडी 3 फिश पकडलेले आहेत तिने. तिला तिचा फेवरेट ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली ही. सगळ्या गेमकडे जाऊन आले आम्ही पण तिला फिशिंगच करायचं आहे. काढ आहान इकडे काढ. हाताने काढ हाताने काढ हाताने काढायचं असं नाही करायचं. तर इथे हे सगळेच एंट्रन्सला मुलांनी केलेले पेंटिंग्स लावले होते आणि त्यामधून मुलांना जेव्हा आपलं नाव आणि आपलं पेंटिंग जेव्हा दिसतं त्यावेळी खूपच छान वाटतं. त्यांना एक प्रोत्साहनसुद्धा मिळतं की अरे ओ हे माझं पेंटिंग लावलेलं आहे आणि पॅरेंट्सला सुद्धा आनंद होतो. सो मंडळी आहानाचे बरेच गेम खेळून झाले आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. बाहेर खूप थंडी होती त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघताना कॅमेरा काढलाच नाही. ऑलमोस्ट -10 आणि -11च्या आसपास वेदर आहे आणि इतकी थंडी आहे कान वगैरे पूर्ण अशी टोचते थंडी ती. त्याच्यामुळे आम्ही कॅमेरा बाहेर काढला होता आणि आत्ता आम्ही जस्ट घरी पोचले आणि घरी पोचल्या आता नेत्रा लागली आहे चपाती करायला आणि ऑलरेडी चिकन झालेलं आहे. सो आता आम्ही फटाफट जेवू. वाजलेले आहेत 7:45 आणि आजकाल आम्ही लवकर जेवायचं ट्राय करतो म्हणजे 8च्या आधी, जेणेकरून मग झोपता 10 होतात. सो व्यवस्थित झोप वगैरे पण लागते. आता हा व्हिडिओ आम्ही इकडे संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा बाय बाय, सी यू.